2-3 पाण्यामध्ये आपण अशा स्वच्छ त्या धुवून घेणार आहोत आणि अशा प्रकारे ह्या फोडी आपल्या कोरड्या झालेल्या आहेत आणि आपण आता त्या कपड्यांवर असं पसरून टाकणार आहोत। म्हणजे आंब्याच्या फोडी छान सुकलेल्या आहेत। आता आपण त्यात मसाला मिक्स करू। 5 किलो लोणच्यासाठी आपण हा मसाला घेतलेला आहे। याचं प्रमाण मी तुम्हाला सांगणार आहे। इथे आपण घेतलेली आहे 50 ग्रॅम मेथी, 50 ग्रॅम मिरे, 10 ग्रॅम लवंग, थोडीशी सुंठ, थोडीशी दालचिनी, 100 ग्रॅम हळकुंड, 150 ग्रॅम लसण, अर्धा किलो मीठ, अर्धा किलो मोहरी आणि 150 ग्रॅम लाल मिरची। अशा प्रकारे मी मिक्सरमध्ये हळदी बारीक करून घेतलेली आहे। आता आपण ती चाळणीने चाळून घेऊया। मी मोहरी पण अशी मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे। इथे मी मीठ, मोहरी बारीक जी केली आहे ती मिक्स करते आहे। हळदी आपण बारीक करून घेतली होती ती पण आपण याच्यात ॲड करू। हळदी, मीठ आणि मोहरी बारीक केलेली आपण अशी चांगली मिक्स करून घेऊ। अशा प्रकारे आपण या मसाल्यामध्ये ह्या फोडी मिक्स करून घेणार आहोत। असा चांगला मसाला त्याला आपण लावून घेऊ। याच्यात फक्त मी मोहरी, मीठ आणि हळदी टाकलेली आहे। ही आता असे मी सगळ्या फोडींना चांगला लावून घेत आहे आणि उरलेला मसाला आपण उद्या टाकणार आहोत। एक दिवस चांगला हळदी, मीठ आणि मोहरीमध्येच मी त्याला ठेवणार आहे फोडीला या। आपण मिरे पण असे थोडेसे गरम करून घेणार आहोत। सुंठ पण गरम करून मी मिक्सरमध्ये बारीक करणार आहे। अशा प्रकारे आपण आता ह्या लाल मिरच्याही थोड्याशा भाजून घेऊयात आणि नंतर मिक्सर वाटे काढू। इथे अशा लालसर होईपर्यंत थोड्याशा भाजून घ्यायच्या। इथे मी लवंग पण गरम करून घेत आहे। मोहरीला आपण थोडंसं गरम करून घेऊ आणि नंतर मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ। इथे मी हळकुंडही थोडेसे तेलामध्ये गरम करून घेत आहे। हे मी मेथ्या बारीक करून घेतलेल्या आहेत। आता आपण सुंठ आणि दालचिनी बारीक करून घेऊ आणि मिरे आणि लवंग तसेच आपण सबंध टाकणार आहोत। अशा प्रकारे आपण आता याच्यामध्ये हे सगळं टाकून घेऊ। मिरे आणि लवंग इथे टाकत आहे। मेथी पावडर आणि सुंठ पावडर आहे। लाल तिखट आहे। लसण, सर्व आता आपण याच्यात मिक्स करून घेणार आहोत। कढीचं तेल मी गरम करून थंड केलेलं आहे। आता आपण ते ह्या लोणच्यामध्ये टाकणार आहोत। तेल गरम करून थंड करून नंतर आपण ह्यामध्ये असं मिक्स करणार आहोत।